जय महाराष्ट्र मित्रांनो, 665 जागांसाठी पंजाब आणि सिंध बँकेमध्ये भरती निघाली आहे. खासियत याची अशी आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा जागा आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही इथे अप्लाय करताय तर तुम्हाला कुठलीही एक्झाम द्यायची नाही ना कुठला इंटरव्ह्यू असणार आहे. मेरिट बेसवर इथे सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इलिजिबल असेल नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता स्क्रीनवर जाऊन संपूर्ण माहिती समजून सांगतो. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय पंजाब आणि सिंध बँकेतर्फे जी की भारत सरकार अंतर्गत येतं यांच्यातर्फे इथे बघा यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर आपण आलो आहे आणि ते तुम्हाला सुरुवातीला 665 जागांसाठी जी भरती आहे याची PDF दिसून जाईल. यावर आपण क्लिक केलं तर इथून आपण अप्लाय करू शकतोय. महत्त्वाच्या तारखा समजून घ्या. 21/5/2026 पासून अप्लाय करणं सुरू झालं आहे. 6 जून म्हणजे 6/6 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. मोजकेच दिवस आपल्या हातात आहे, त्यामुळे तुम्हाला घाई करायची आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन पेमेंट करायची शेवटची तारीख 6/6 असणार आहे. ओके, इथे बघा दिलं न्यू रजिस्ट्रेशन किंवा ऑलरेडी तुमचं अकाउंट असेल तर इथे लॉग इन करून तुम्ही अप्लाय करू शकताय किंवा रजिस्ट्रेशन करायचं असेल तर इथून आपण रजिस्ट्रेशन करू शकतोय. कशा प्रकारे अप्लाय करायचं पुढे जाऊन तुम्हाला सांगतोच आहे. पण जसं की तुम्ही ते बघू शकता ही यांची ऑफिशियल PDF आहे आणि यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारची एक्झाम इथे होणार नाही आहे ना इंटरव्ह्यू होणार आहे. मेरिट बेस तुमचं सिलेक्शन असणार आहे. जसं की तुम्ही बघू शकताय स्टेट वाईज इथे वॅकन्सी दिल्या आहे. जसं की आंध्र प्रदेश झालं, अरुणाचल प्रदेश झालं, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात झालं. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आलो तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघू शकताय कॅटेगरीनुसार सुद्धा जागा दिल्या आहे. टोटल 30 जागांसाठी ही भरती होते आहे. तुम्ही ते बघू शकताय टोटल 30 जागा आहे. मग SC, ST, OBC, EWS आणि ओपन कॅटेगरीत नसाल तर किती जागा आहे त्यानुसार तुम्ही ते अप्लाय करू शकताय. ओके मित्रांनो, ही अप्रेंटिसशिप भरती आहे त्यामुळे ते कुठल्याही प्रकारची एक्झाम होत नाही आहे. तुम्ही ही अप्रेंटिसशिप का केली पाहिजे, कारण की ते तुम्हाला कामाचा अनुभव मिळेल. क्लार्कचे जे काम असतं ते तुम्हाला इथे शिकवलं जाईल. म्हणजे हे इंटर्नशिप करून ही अप्रेंटिसशिप करून तुम्ही पतसंस्था झाल्या, सहकारी बँका झाल्या, वेगवेगळ्या बँकांमध्ये अप्लाय करू शकता या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर. ओके, यासाठी कोण कोण अप्लाय करू शकताय तर आपण भारतीय नागरिक पाहिजे जे की आपण आहोत. त्यानंतर तुमचं वय जे आहे ते कॅल्क्युलेट केलं जाणार आहे 1/5/2026 रोजी. म्हणजे तुमचं वय हे 20 ते 28 दरम्यान पाहिजे. पण जर का तुम्ही SC ST असाल तर 5 वर्षे सूट, OBC असाल तर 3 वर्षे सूट आणि PWBD कॅन्डिडेट आहात तर 10 वर्षे सूट तुम्हाला इथे मिळणार आहे. तुमच्या एज्युकेशनसाठी जो क्रायटेरिया आहे तो 6/6/2026 रोजी कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे, रेग्युलर ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. म्हणजे सायन्स झालं आहे, कॉमर्स झालं आहे, आर्ट झालं आहे तरी तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात. ओके, बाकी सिंपल क्रायटेरिया आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे तुम्हाला एज क्रायटेरिया सांगितला त्याची पण इथे डिटेलमध्ये माहिती दिली आहे. किती महिन्यासाठी ही अप्रेंटिसशिप असेल तर 12 महिन्यासाठी म्हणजे 1 वर्षाची ही अप्रेंटिसशिप असेल, ज्यामध्ये आपल्याला 12,300 प्रति महिना स्टायपेंड मिळणार आहे. बाकी कुठलेही अलाउन्स मिळत नाही, कारण की हा परमनंट जॉब नाही आहे, ही अप्रेंटिसशिप आहे. त्यामुळे इथे फक्त आपल्याला स्टायपेंड मिळतो आहे. त्यानंतर काम काय करायचं आहे बघा, 10 ते 5 तुमचा टाईम असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग दिली जाणार आहे प्लस तुम्हाला इथे कामसुद्धा करायचं आहे. ओके, लिव्ह म्हणजे सुट्ट्यांबद्दल कसं असणार आहे त्याची पण माहिती इथे दिलेली आहे. ओके, हॉलिडेज जेवढ्या पण बँकांना सुट्ट्या असतात तेवढ्या सगळ्या तुम्हाला सुट्ट्या मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही 4 वगैरे सुट्ट्या अशा घेऊ शकता, त्याची माहिती दिली. सिलेक्शन प्रोसेस कसं आहे तर इथे बघा दिलेलं आहे ॲप्लिकेशन अँड मेरिट ॲज पर HSC आणि 10+ म्हणजे 12वी तुमचं झालेलं आहे किंवा 10वी तुमचं झालं आहे त्यामध्ये तुम्हाला किती मार्क पडले आहे त्या बेसिसवर इथे मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानुसार तुमची ते सिलेक्शन होणार आहे. ओके, बाकी सगळी माहिती इथे दिलेली आहे, तुम्ही इथे वाचू शकतात. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटमध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही सगळं वाचू शकताय. SC ST PWD साठी इथे 100 रुपये प्लस इथे पेमेंट गेटवे चार्जेस आहे आणि जनरल EWS आणि OBC साठी 200 रुपये इथे चार्जेस असणार आहे. अप्लाय कसं करायचं तर बघा ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, याची लिंक यांनी दिली आहे, इथून आपण अप्लाय करू शकतोय. यावर सगळी माहिती दिलेली आहे किंवा डायरेक्ट याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. मग तुमची बेसिक इन्फॉर्मेशन, फोटो, सिग्नेचर, डिटेल्स, प्रिव्ह्यू, अपलोड आणि पेमेंट याद्वारे तुम्ही हा पूर्ण फॉर्म भरू शकताय. ओके,
त्यामुळे चांगली संधी आहे. ज्यांना बँकिंग क्षेत्रात अनुभव पाहिजेला आहे, सर्टिफिकेट पाहिजेलं आहे, ट्रेनिंग पाहिजेलं आहे, तर त्यांनी नक्की या इंटर्नशिपला अप्लाय केलं पाहिजे. असे भरपूर सारे अपडेट आणतो आहे. जसं रेल्वे भरती, SBIची पण अप्रेंटिसशिप निघाली आहे, बँक ऑफ बडोदाची अप्रेंटिसशिप निघाली आहे. इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. जय हिंद, जय महाराष्ट्र.